बाळूमामांच्या आरतीमध्ये एक कडवं आहे, नीतीनं वागावं कमी नाही होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत. नमस्कार मंडळी, मी आकाश दडस. आज आलोय सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी गावामध्ये आणि आज आपण हबप विकास पाटील हे खरं तर नवीन कीर्तनकार आहेत आणि विशेष म्हणजे श्री संत बाळूमामांचे चरित्रकार आहेत. पूर्ण अभ्यास आहे आणि यांची आज आपण एक विशेष मुलाखत घेणार आहोत. नक्की बघा आणि तुमचं काय मत असेल ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. आज आंधळी गावामधील विकास पाटील प्रबोधनकार आहेत. त्यांच्याशी आज आपण वेगवेगळ्या विषयावर संवाद साधतोय. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कालच आषाढी एकादशी झाली. लाखो वारकरी पंढरीत पोहोचले. खरं तर आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असा वारकऱ्यांनी हा टप्पा पूर्ण केला. एक वारकरी म्हणून आपल्याला काय वाटतंय? वारकरी म्हणून असं वाटतं की हा 3.5 हाताचा नरदेह आपल्याला ह्या भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेला आहे. जर या 3.5 हाताच्या नरदेहाचं सोनं करायचं असेल, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, जो जन्माला आलाय तो जाणार आहे. पण मेल्यानंतरही तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जर तुम्हाला तुमच्या मरणानंतर तुमची कीर्ती जिवंत ठेवायची असेल तर या 3.5 हाताच्या नरदेहाचं सोनं करा. आणि या 3.5 हाताच्या नरदेहाचं जर सोनं करावं असं तुम्हाला वाटत असेल, पाय पवित्र करायचे असतील तर आळंदी ते पंढरपूरची वारी करा. हात पवित्र करायचा असतील तर भगवंताच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये बसून हाताने टाळी वाजवा. मुख पवित्र करायचं असेल तर आपल्या मुखानं भगवंताचं नाम करा, भजन करा, नामस्मरण करा. कान पवित्र करायचं असतील तर भगवंताचं भजन आहे का. डोळे पवित्र करायचे असतील तर जा त्या पंढरपूरला, जा त्या आदमापूरला, आपल्या भगवंताला डोळे भरून पहा आणि डोळे भरून पाहत असताना आपला भगवंत हृदयामध्ये साठवून ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव कुठं आहे? आता आपण सांगायचं झालं तर आपला मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्म इतरत्र देव शोधत हिंडतो. देव शोधायला कुठेही जायची गरज नाही. देव जर शोधायचा असेल तर देव आपल्या अंतःकरणामध्ये आहे. मग देव अंतःकरणामध्ये राहावा यासाठी काय करा? बाळूमामांच्या आरतीमध्ये एक कडवं आहे, नीतीनं वागावं कमी नाही होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत. महाराज, खरं तर कमी वेळामध्ये तुम्ही तरुण आहे, अनेक कीर्तन, प्रवचन, प्रबोधन तुम्ही संत बाळूमामांचा जे शब्द आहेत ते भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. खरं तर महाराज, तुमचं अनेक लोकांना बॅकग्राऊंड जाणून घ्यायचंय. एक तुम्ही शेतकऱ्याचंच, आई वडील तुमचे शेतकरीच होते. तुमचे काय प्रवास आहे तो थोडक्यात सांगा. माझा प्रवास, माझे वडील BST मध्ये ड्रायव्हर होते मुंबईला. ते स्वर्गवासी झाले गेल्या 3 वर्षापूर्वी. आई इथं राहून शेती बघायची. वडील मुंबईला होते. आम्ही 2 जण भाऊ. माझा एक मोठा भाऊ अमोल दादा आणि मी आणि एक बहीण. आणि माझं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर आम्ही व्यवसायात उतरलो. आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेबजी काळे आणि त्यांचे बंधू शेखरशेठ काळे यांच्याबरोबर त्यांनी आम्हाला दोघाला भावाला बरोबर घेतलं आणि त्यांच्याबरोबर थोडी अशी पार्टनरशिप करत आम्ही व्यवसायामध्ये उतरलो. व्यवसाय करत असताना 2016 साली माझ्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण दत्तात्रेयजी महाराज गालांडे नावाची एक व्यक्ती आली. लासूरने गाव त्यांचं, इंदापूर तालुक्यातील. आणि त्यांनी बराच वेळा सांगितलं, विकास भाऊ तुम्ही संप्रदायात या, पण झालं नाही. 17 मे 2025 रोजी माझ्या गुरुवर्यांच्या संस्थेवरती श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था नावाची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेवरती ज्ञानोबा माऊलींचं, तुकाराम महाराज आणि पंढरीश पांडुरंगाच्या मंदिराच्या पायाचं भूमिपूजन होतं. आणि त्या ठिकाणी मी गेलो असताना त्या ठिकाणी मी ज्यांच्याकडून माळ घातली ते हरिभक्त पारायण सुधीरजी महाराज खामगळ बाळूमामांचे सेवेकरी आहेत. इंदापूर तालुक्यात खामगळवाडीचं नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये मामांचं छान मंदिर त्यांनी उभा केलं आहे आणि मामांची सेवा करतात. आणि त्यांच्याकडून मी ही भगवंताची माळ, भगवंताचं मंगळसूत्र गळ्यामध्ये धारण केलं. आणि त्या दिवशी मला दोन्ही गुरुवार्यांनी, दत्तात्रेय महाराज गालांडे बाबा असतील, सुधीर महाराज खामगळ मामा असतील, या दोघांनीही मला एक सांगितलं, आता झालाय, माळ घातली आहे, गळ्यात तुळशीची माळ घालून नुसतं माळकरी होऊ नका.
गळ्यात तुळशीची माळ घालून नुसतं माळकरी होऊ नका. तुम्हाला जर यातून काय सिद्ध करायचं असेल तर तुम्ही वारकरी व्हा. मग त्या दिवसापासून मी वारकरी शिक्षणाचं शिक्षण घ्यायला चालू केलं. संप्रदायाचं शिक्षण घेत असताना माझा माझा असा दिनक्रम असायचा. मी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी इथून मोटरसायकलवरती लासुर्णे गावात जायचो. वारकरी शिक्षण संस्थेत जायचं. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवस मी त्या ठिकाणी अभ्यास करायचो. मला माझे गुरुवर्य काही पाठ द्यायचे. मग गीतेची संहिता दिली, ज्ञानेश्वरीचं पारायण कसं करावं, ज्ञानेश्वरीचं वाचन कसं करावं, गाथेतील अभंगावर चिंतन कसं बसवावं, गाथेतील अभंगाचा अभ्यास कसा करावा, या सगळ्या गोष्टींचं मला शिकवण हरिभक्त पारायण दत्तात्रेयजी महाराज गलांडे यांनी दिलं. आणि त्यातून मग माझं असं ठरलेलं असायचं, मी सोमवारी सकाळी परत लासुर्ण्यावरून आंधळीला यायचं. सोमवार ते शुक्रवार परत जे माझ्या गुरुवर्यांनी मला अभ्यास दिलाय तो अभ्यास त्या सोमवार ते शुक्रवार या काळात पूर्ण करायचा. आणि तो अभ्यास जर पूर्ण झालेला असेल तर पुढच्या शुक्रवारी गेल्यानंतर मला दुसरा अभ्यास मिळायचा. आणि मी ती सचोटी ठेवली, अभ्यासाची सचोटी ठेवली आणि त्यातून मी संप्रदायाचं शिक्षण घेत पुढे आलो. ओके. खरं तर महाराज, आता तुमचे सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष जे संत बाळूमामांचे आत्मा म्हणजे मेंढी माऊली समजले जाते, तिथं प्रबोधनाचे कार्यक्रम होतात. मी कीर्तनाचे म्हणत नाही, पण प्रबोधनाचे तुम्ही काम करता, एक सेवा देण्याचं. त्याकडे कसं वळला किंवा त्यात कसं काम चालू केलं ते देखील सांगा. बाळूमामा म्हणजे माझ्या नसानसात भिनलेला देव आहे. म्हणजे मी जर सगळ्यात जास्त श्रद्धा कुठल्या देवावर ठेवली असेल तर बाळूमामांवर. हम्म. आणि माळ घातल्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता नुसतं माळकरी व्हायचं नाही, वारकरी व्हायचं आहे आणि संप्रदायाची परंपरा जपायची आहे. या पद्धतीने मग मी एक निश्चय केला होता की आपण मामांच्या चरित्राचा अभ्यास करायचा आणि मामांचं चरित्र लोकांपुढं मांडायचं. आणि चरित्र मांडत असताना मला गुरुवर्यांनी सांगितलं, कमरेला धोतर पाहिजे, डोक्याला फेटा पाहिजे, अंगावर 3 बटणी नेहरू पाहिजे आणि कंबर बांधून विना गळ्यात घेऊन कीर्तन करावं लागेल. आणि त्या पद्धतीने सुरुवात केली. आणि एक दिवस असा झाला, आमची संस्था लासुर्ण्यामध्ये आहे. संस्थेवरती उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिर असतं आणि त्या शिबिराची सांगता होती. सांगते दिवशी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण दत्तात्रेय महाराज गलांडे बाबांचं कीर्तन त्या संस्थेवरती होणार होतं. दिवस आठवतो मला आजही. 11 मे 2025चा दिवस होता. 26चा, सॉरी, 11 मे 2026चा दिवस होता. 7 ते 9 कीर्तन होणार होतं. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. आणि 6:30 वाजता मला माझ्या गुरुवर्यांनी समोर बसवलं आणि त्यांनी मला सांगितलं, हा फेटा घ्या, आज फेटा तुम्ही बांधायचा आणि कीर्तन तुम्ही करायचं. तर मी गुरुवर्यांना सांगितलं, नाही होणार माझ्याकडून, आज कीर्तन नाही होणार, मी अजून अभ्यास करतोय, मला थांबायचंय, थोडा वेळ घ्यायचा आहे. तर गुरुवर्यांचा शब्द म्हणजे प्रमाण असतं, सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पायी आधी आधी. गुरुवर्यांना जर नाही मानलं तर आपण कुठलीच गोष्ट सिद्ध करू शकत नाही. आणि मग गुरुवर्यांनी सांगितलं, त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी डोक्याला फेटा घातला. समोर एक 300-400 लोक होती आणि मी तेवढ्या लोकात कीर्तनाला उभा राहिलो. मला आठवतं, मी पहिला अभंग घेतला होता, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेव्हा सुकून होई. हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडला होता. आणि त्या अभंगावरती कीर्तनाची वेळ किमान 2 तासाची असते. त्या अभंगावरती मी 2 तास 20 मिनिटाचं पहिलं चिंतन मांडलं होतं. आणि चिंतन मांडल्यानंतर जी समोर लोक बसली होती, बऱ्याच जणाला माहित होतं मी पहिल्यांदा कीर्तनाला उभा राहिलोय. पण माझं कीर्तन झाल्यानंतर त्या लोकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की, महाराज तुम्ही, असं वाटतच नाही की तुम्ही पहिल्यांदा कीर्तनाला उभा राहिलाय. आणि ती सगळी कृपा त्या माझ्या आदमापूर निवासी बाळूमामांची, त्या माझ्या पंढरपूर निवासी पांडुरंगाची आणि माझ्या दोन्ही गुरुवाऱ्याचे, हरिभक्त पारायण दत्तात्रेय महाराज गलांडे असतील, हरिभक्त पारायण सुधीरजी महाराज खामगळ मामा असतील, या दोघांच्या कृपेने मी तिथं थांबलो. ओके. अजून तुमचे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अनेक कार्यक्रम होतील, पण अशी खंत अशी वाटते का आज, म्हणजे माझं, म्हणजे जसं माझं पण वडील वारले, एखादे कौतुक करायचं, तुमचे पप्पा नाहीत किंवा पप्पा असते तर त्यांना त्यांचे मित्र म्हणले असते की विकासचं कीर्तन असं झालं, चांगलं झालं, हे जी खंत वाटते का तुम्हाला, ते सांग. खंत म्हणजे मी माझं प्रत्येक कीर्तन बघा, मी प्रत्येक कीर्तनात, आणि माझे जर वडील असते, माझे वडील उत्तम ड्रायव्हर होते. मी आजही सांगतो तुम्हाला आणि मी कीर्तनात पण सांगतो,
जर माझे वडील आज हयात असते तर माझ्या वडिलांनी मला कधी गाडीच्या सीटवर बसू दिलं नसतं, ड्रायव्हिंग सीटवर बसू दिलं नसतं. माझ्या वडिलांनी सांगितलं असतं, तू विकास, तू आता महाराज झालाय, तू आता कीर्तन करतोय, तू बाजूच्या सीटवर बस. आणि आज खरंच तुम्हाला सांगतो त्या गोष्टीची उणीव भासते. जर माझे वडील सोबत असते तर आज माझ्याबरोबर प्रत्येक कीर्तनाला माझे वडील सोबत राहिले असते. आणि माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांना एवढा आनंद झाला असता. हम्म, हम्म, माझा मुलगा काहीतरी करायला लागलाय, माझा मुलगा परमार्थ करतोय, माझा मुलगा समाज प्रबोधन करतोय, माझा मुलगा त्या जगाच्या मालकाचं चरित्र कानाकोपऱ्यात पोचवायचा प्रयत्न करतोय. हे सगळं बघून माझ्या वडिलांचं अंतःकरण खरंच सांगतो आनंदानं फुलून आलं असतं. पण काय, जो आवडे देवाला, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे माझे वडील देवाला आवडलं आणि देवानं त्यांच्या पायाजवळ माझ्या वडिलांना जागा दिली. ह्या गोष्टीची अतिशय खंत आहे मला. ओके. महाराज, पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. खरं तर आता महाराष्ट्रात तसं विचार केला तर स्वामी समर्थ आणि बाळूमामा यांकडं, ह्या दोन देवांकडे माझ्या म्हणण्यानुसार जाणारी संख्या जास्त आहे. आणि त्या दोन्ही देवाच्या संदर्भात अनेक लोकांकडून अनेक जणांची आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा, बऱ्याचशा गोष्टी घडतात. म्हणजे त्या अशी क्रिया करा, तसं करा, हे होईल ते होईल, आणि त्यातनं अनेक जणांची फसवणूक झाली. मूळ सेवा कशी करावी ते सांगा. मूळ सेवा कशी करावी, तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आपल्या जवळ आहे, देव कुठल्याही मंदिरावर नाही. आणि बाळूमामांच्या बद्दल बोलायला गेला तर बाळूमामांनी काय सांगितलं, अरे जो मला हाय म्हणल त्याला मी हाय, जो मला नाही म्हणल त्याला मी कधीच नाही. या पृथ्वी तलावरती ओली झाडं उभ्यानं जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत या पृथ्वी तलावर बाळू धनगर हाय असं समजा. ज्या दिवशी ओली झाडं उभ्यानं पेट घेतील त्या दिवशी बाळूमामा नाहीत असं समजा. आणि बाळूमामांनी एक पायंडा घालून दिलाय. बाळूमामांच्या हयातीतला एक किस्सा आहे. बाळूमामा ज्यावेळी सदेह या पृथ्वी तलावर फिरत होते त्यावेळी काही भक्त मंडळींनी बाळूमामांच्या मंदिरासाठी, बाळूमामांच्या समाधी मंदिरासाठी बाळूमामांच्या वर्गणी गोळा करायला चालू केली होती. आणि त्या वर्गणी गोळा केल्यानंतर बाळूमामांना समजल्यानंतर बाळूमामांनी सांगितलेलं, अरे माझ्या नावाखाली कुणा गरीबाकडून 1 रुपया घेऊ नका. आजही बाळूमामांचा तोच नियम आहे. कधी जर गेलात आदमापूरला जाऊन माहिती घ्या, आदमापूरमध्ये कुठेही पावती पुस्तक ठेवलेलं नाही. आजही तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी बाळूमामांची सेवा होते त्या ठिकाणी बाळूमामांचं हे कार्य करायचंय म्हणून 100 द्या, 200 द्या, 500 द्या असं म्हणलं जात नाही. जर मला एकच सांगायचं तुमच्या माध्यमातून, या महासंवाद मराठी न्यूजच्या माध्यमातून, बाळूमामा भक्तगण असेल आणि इतर सगळ्या भक्त परिवाराला मला एक सांगायचंय, देवाची सेवा करा, देवाची सेवा करा, देवाच्या नावाखाली जगणाऱ्यांची सेवा करू नका. देव कुठेही तुम्हाला पैसे मागत नाही. देव भक्ताकडून कुठल्याही प्रकारचं पैसे घेत नाहीत. तुम्हाला एक सांगतो, बाळूमामा संत होते. एक आमचं कीर्तनात बोलायचं वाक्य आहे, भावकीला प्रगती सहन होत नाही. भावकीला तुमची आमची प्रगती सहन होत नाही. कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही. आणि संतांना तुमची आमची अधोगती सहन होत नाही. संत आलेत कशासाठी? साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. संत तुमचा आमचा उद्धार करायला आलेत, संत तुमचं आमचं कल्याण करायला आलेत, तुमचं आमचं नुकसान करायला आलेले नाहीत. ओके. खरं तर एक कीर्तनकार म्हणून तुम्हाला विचारतोय, बाळूमामाचं आणि विठ्ठलाचं नातं काय होतं? एक वारी निमित्त सांगू, आता बाळूमामांचं आणि विठ्ठलाचं नातं ज्या किंवा प्रमाणात त्यांचे भेट कधी घडले किंवा काय गोष्टी सांगतो. घडल्या, अनेक जणांना ते जाणून घ्यायचंय. पण हा प्रश्नाचे उत्तर ऍक्च्युली लोकांना माहित नाही किंवा ते सांगत पण नाहीत. तसं खरं आता मी सांगतो, मी चरित्राचा अभ्यास केलाय त्याप्रमाणे सांगतो. बाळूमामांचं आणि विठ्ठलाचं नातं. बाळूमामांचा जन्म अश्विन शुद्ध द्वादशीला झाला. 1892 साली जन्म अश्विन शुद्ध द्वादशीला झाला. मामा एक योगी होते. आता काय झालं, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून प्रवचन करून समाजाचं प्रबोधन केलं.
तुकाराम महाराजांनी भजन करून कीर्तन करून समाजाचं प्रबोधन केलं. एकनाथ महाराजांनी भजन करून समाजाचं भारूड करून समाजाचं प्रबोधन केलं. माझे श्री संत सद्गुरू बाळूमामांनी धनगर वेश धारण केला प्रभू शिवशंकराने आणि आडलेल्या पिचलेल्या समाजाला जवळ करून त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या. आणि तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय सुंदर आहे. बाळूमामांचं आणि विठ्ठलाचं नातं काय होतं? बाळूमामांचं आणि विठ्ठलाचं नातं तुम्हाला सांगतो. अश्विन शुद्ध द्वादशीची वारी माझे बाळूमामा पंढरपूरची वारी करायचे. एक दिवस असा आला, माझे देव वारीला गेले. डॉक्टर गरड नावाची व्यक्ती मामांबरोबर होते आणि काही भक्त मंडळी होती. मामांनी पंढरीश पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर बाहेर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या भागामध्ये आले. अचानक एक व्यक्ती धावत बाळूमामांच्या जवळ आला. त्या व्यक्तीचं नाव होतं रामभाऊ उत्पात. त्या व्यक्तीनं मामांच्या पायावर डोकं ठेवलं, दर्शन घेतलं, निघून गेला. मामांच्या लक्षात आलं नाही. मामा संध्याकाळी मामांचा मुक्काम पंढरपूरमध्ये बडवे नावाच्या व्यक्तीच्या घरी असायचा. त्या घरी मुक्कामाला असताना काही सवंगड्यांना मामांनी सांगितलं, अरे जा रे, तो सकाळी जो रामभाऊ उत्पात नावाचा व्यक्ती आला, दर्शन घेतलं, त्याची मला भेट घ्यायची आहे, त्याला बोलवून आणा. मग त्या रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीला बोलवायला काही सवंगडी गेले. रामभाऊ उत्पात नावाचा व्यक्ती आला. मामांनी विचारला, अरे काय रे, तू सकाळी माझं दर्शन घेतलं, तुझी माझी ओळख नाही, तू मला ओळखतो कसा? तर त्यावेळी रामभाऊ उत्पातनं एक शब्द तोंडातनं काढला. तो शब्द असा होता, रामभाऊ उत्पात म्हणला, एक पंढरीचा पांडुरंग सोडला तर आज तागायत मी कोणाच्या पायावर डोकं ठेवलं नाही. आणि तुम्ही कोण तुमच्या पायावर मी डोकं ठेवायला? त्यावेळी असं स्पष्ट झालं, त्या रामभाऊ उत्पातच्या रूपात पंढरीश पांडुरंग माझ्या बाळूमामांचं दर्शन घेऊन गेला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसंग असा घडला. त्या दिवशी मुक्काम केला. पंढरपूर पासून 4 किलोमीटरवर असणारं गोपाळपूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी संत जनाबाईंचा मठ आहे. त्या ठिकाणी संत जनाबाईंनी त्या काळात ज्या ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तूंचा संग्रह करून ठेवलेला आहे. आणि बाळूमामा आपल्या सवंगड्यासह जात असताना अचानक एक 80 वर्षाची म्हातारी धावत मामांच्या जवळ आली. मामांच्या जवळ आल्यानंतर मामांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या आजीबाईच्या तोंडातून एक शब्द निघाला. त्या आजीबाई म्हणाल्या, अरे द्वापार युगात असाच भगवान श्रीकृष्ण सवंगड्याला घेऊन माझ्या दर्शनाला यायचा आणि त्यानंतर आज तू आलायस. मग ती म्हातारी इतर कोण नसून, ती आजी इतर कोण नसून, ती कोण होती? ती संत जनाबाई माझ्या देवाचं दर्शन घ्यायला आल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी एका ग्रंथामध्ये एके ठिकाणी असा उल्लेख आलाय, पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर जर माझ्या बाळूमामांनी मस्तक ठेवलं तर पंढरीच्या पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आणि आज हे काल आषाढीचा सोहळा झाला. बाळूमामा भक्त आहेत ना, त्यांच्या मते बाळूमामा भक्त पंढरपूरला न जाता मामांच्या बकऱ्यांची सेवा करायला जातात. मामांनी त्या काळात सांगितलंय, मी पंढरीच्या पांडुरंगाकडून शब्द घेतलाय, आषाढीला सगळा महाराष्ट्र नवे सगळं जग तुझ्या दरबारात असेल आणि तू माझ्या दरबारात सेवा करायला असशील. पंढरीचा पांडुरंग एक समज आहे. समज खरा किती खोटा किती, पण ग्रंथात लिहिलाय, ग्रंथात त्याची नोंद आली की पंढरीचा पांडुरंग आषाढी एकादशी दिवशी मामांच्या मुख्या साधू संतांच्या दिंडी सोहळ्याची सेवा करायला मामांच्या तळावरती हजर असतो. ओके. महाराज, खरं तर तरुण पिढीनं सोशल मीडिया याकडं न जाता वारकरी संप्रदायात येण्याची का गरज आहे? आणि दुसरा प्रश्न त्यालाच जोडून आहे माझा, की आत्ता सध्या अनेक गावोगावी सत्संग झालेत, अनेक जिवंत महाराज झालेत माझ्या मते. ते अनेक कार्यक्रम घेतात वेगवेगळ्या संस्था काढून वगैरे. त्यामुळं माझ्यासारखे किंवा अनेक जे तरुण आहे त्याला कळत नाही की नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवरला जोडलं पाहिजे. म्हणजे आता सरळच विचारतो तुम्हाला, प्रत्येक जण म्हणतो की गुरु करा गुरु करा गुरु करा. मग प्रत्येक जण वेगवेगळा ज्याच्या त्याच्या पद्धतीनं गुरु करत असतो. पण मूळ गुरु किंवा मूळ संस्कृती मी विठ्ठल समजतो. आणि त्याच्यानंतर हे काय असतील ते XYZ सोगोषित संप्रदाय, म्हणजे सोगोषित महाराज असतील त्यांच्या विषयात. मग नक्की सुरुवात कुठून करावी आणि कुठल्या मार्गावर जावं?
एक सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदाय हा सर्वात श्रेष्ठ संप्रदाय आहे. हम्म. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही आणि कृष्ण हरी सारखा मंत्र नाही या जगामध्ये. वारकरी संप्रदायाने तुम्ही जसं गुरु म्हणला स्वयंघोषित काही आहेत, काही काही मी काय सगळेच काही म्हणतो. आहेत, पण काही माणसं अशी आहेत त्या माणसांनी खरोखर कितीतरी गोष्टीचा त्याग केलाय फक्त परमार्थासाठी, फक्त संप्रदायासाठी. हम्म. आणि तुम्हाला एक सांगतो, तुकाराम महाराजांनी सांगितलं, मगाशी तुम्हाला सांगितलं, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. गुरु केल्याशिवाय आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही, पण गुरु तसा असायला पाहिजे. गुरुचं ज्ञान तेवढं पाहिजे, गुरुचा अधिकार तेवढा पाहिजे आणि शिष्याला गुरुबद्दल तेवढी आत्मीयता पाहिजे. आणि संप्रदायात का यावं हे माझं मत आहे. माझी बरीच कीर्तनं झालेत. माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही बघा, मी शेवटच्या 5 मिनिटामध्ये सांगतो, जर तुम्हाला तुमचा मुलगा अधिकारी करायचा असेल, जर तुम्हाला तुमचा मुलगा उच्च शिक्षित करायचा असेल, उच्च विद्याविभूषित करायचा असेल, तर तुम्हाला कॉन्व्हेंटची आणि मोठ्या शाळांची गरज आहे. पण आज तुम्हाला एक सांगू, पत्रकार महोदय, तुम्हाला एक सांगतो, आज माणूस अधिकारी होण्यापेक्षा तुमचा मुलगा माणूस म्हणून जगायला शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा माणूस झाला पाहिजे, हे जर तुम्हाला वाटत असेल, तर आज वारकरी शिक्षणाची गरज आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणं गरजेचं आहे. आळंदी ते पंढरपूरची वारी करणं गरजेचं आहे. देहू ते पंढरपूर वारी करणं गरजेचं आहे. आणि जर नाही झालं, तर तुम्हाला एक सांगतो, आता समाज अधोगतीकडे चाललाय. आता मुलांना कळना. एक मामांच्या चरित्रात आलेलं एक वाक्य सांगतो, धर्म बुडायला लागलाय, सत्य फासावर चाललंय, पाप वाढायला लागलंय, पापाचा डोंगर वाढायला लागलाय, पुण्य दोऱ्या एवढं शिल्लक आहे. आणि हे जर करायचं असेल, तर तुमची आमची मुलं, तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागतात, धन्य माता पिता तयाची या. जो मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असेल, त्याच्या आई बापाला धन्यता देतात. मग मुलं जर घडवायची असतील, तर मुलांना वारकरी परंपरेचं शिक्षण द्या. मी म्हणत नाही तुम्ही इतर शिक्षण देऊ नका, द्या, जरूर द्या, पण मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला एक सांगतो, आता मुलांच्या पालकांना संस्कार द्यायला वेळ नाही. प्रत्येक जण आपापल्या व्यापात गुरफटलेला आहे, त्यामुळे संस्कारावर लक्ष कमी पडतंय. मुलगा कमी शिकला तरी चालेल, पण मुलगा संस्कारक्षम झाला पाहिजे. जर मुलाकडे संस्कार असतील, तर तुमचं माझं भविष्य अतिशय प्रकाशमय आहे. जर मुलगा असंस्कारी निघाला, तर तुमचं माझं भविष्य अंधारामध्ये आहे. ओके. महाराज, शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव हरिभक्त परायण विकास महाराज पाटील आंधळीकर. माझं गाव मुक्काम पोस्ट आंधळी, तालुका मान, जिल्हा सातारा. मी शिक्षण घेतो श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था लासूरने, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हरिभक्त परायण दत्तात्रेय महाराज गलांडे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आणि अजून एक तुम्ही मला प्रश्न विचारला, मी माझ्यासारखा भाग्यवान मी मानतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9545 041 999. आणि माझ्यासारखा भाग्यवान मी आहे. मी कीर्तन करतोय, आकाशजी, मी कीर्तन करतोय. मी एक संकल्प केलाय, माझं एक अनुष्ठानाचं काम चालू आहे. मी ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतोय, माझ्या गुरुवर्यांनी आमच्या संस्थेवर ज्ञानोबराय, तुकोबराय आणि पंढरीश पांडुरंगाच्या मंदिराचं काम चालू केलंय. आणि मी जे कीर्तनाच्या माध्यमातून जे मला मानधन मिळेल, ते मानधन आज ताग आहे. तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रभरात 40-45 कीर्तनं केलीत. महाराष्ट्रभरात केलेल्या 40-45 कीर्तनापैकी एकही रुपया मी माझ्या संसाराला आणला नाही. मी मला जे कीर्तनातून जे काही मानधन मिळतंय, ते मी त्या मंदिराच्या कामाला लावतोय. त्या एका कार्यक्रमातून आलेल्या पैशातून जरी मला त्या मंदिरासाठी एक सिमेंटचं पोतं देता आलं, तरी त्यात मी माझं भाग्य समजतोय. आणि खरोखर मी भाग्यवान आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात मला एक अनुष्ठानाचं काम करायला भेटलं. ओके. मित्रांनो, हे होते विकास पाटील यांच्याशी आज आपण संवाद साधला. काही तुमचे मत असतील तरी नक्कीच कमेंट करा. आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देतो, तुम्ही थेट फोन करू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी.